चला इथून लगेच सामना चालू करायचा आहे प्लीज मी विनंती करेन. खूप छान पद्धतीने मात्र ही मांडणी स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळाली. आज अनेक मान्यवरांची मांदी आली मात्र इथून या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र व्यासपीठावरती मात्र येताना पाहायला मिळाली. आणि हा महाराष्ट्राचा खास करून मात्र पाहायला गेला तर कोल्हापूरचा अभिमान पेटा इथे मात्र परिधान केला जातोय आलेल्या प्रत्येक मान्यवराला मात्र. आणि त्याचबरोबर प्रत्येकाचा मान सन्मान आदर सत्कार इथे मात्र राखला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जय जयकार अखंड आज दिवसभरामध्ये मात्र होताना पाहायला मिळालं. खूप छान पद्धतीने अभिजित स्मृती चषक 2025चं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. चला लगेच वेळ दडवू नका. इथे टायमर ऑन केला जाईल. इथून 2:51 झालीत. 2:52 मात्र टायमर ऑन केला जाईल. फिट मिलाप बॉल होतोय फरार सीमारेषा पार 4-4-4 चौकार. वेग या बॉलवरती मात्र पाहायला मिळालं. आणि इथून डॉट बॉल आलाय. खेळ झाला आतापर्यंत 3 बॉलचा 4 धावा आल्यात. 2 डॉट बॉल लगातारचे मात्र पाहायला मिळतात. इथे सचिन माने नॉन-स्टार केनला अमर माने. दुसऱ्या बाजूला गेलं तर आणखी एक पश्चिम महाराष्ट्रातील मोठं नाव म्हणजे स्टार वर्सेस स्टार हा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. मानेवाडी आणि लामंच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं. अगदी धावा वाचवल्यात आपल्या संघाच्या 2. अप्रतिम म्हणजे क्षेत्ररक्षणी बेस्ट आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीने मात्र ते खेळ साकारला जातोय. मानेवाडी म्हटल्यानंतर आमचे डीडी दत्ता धोंडे यांचं नाव आवर्जून मात्र घेतलं जाते. त्यांच्याकडनं या स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि मानेवाडी म्हटल्यानंतर अमर माने सचिन माने. आणि आणखी एक चांगला बॉल वाईट अवकाचा प्रयत्न आहे ते मात्र परफेक्शन पाहायला मिळालं. आणि टेनिस क्रिकेटमध्ये वारंवार पाहिलंय तुम्ही. अपील कितीही करा. आपण IPL मध्येही पाहिलं. तुम्ही सफल होता त्यावेळी जागा बनते गोलंदाजांना गोलंदाजी करण्यासाठी. आणि तेवढे चतुर आमचे अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. योग्य निर्णय इथे मात्र येताना पाहायला मिळालं. डॉट बॉल आलाय. लगातारचा 3रा डॉट बॉल. लगातारचा नवी मापी असावी. 2 धावा निश्चित आलेल्या मागच्या बॉलवरती. परंतु 3रा डॉट बॉल या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते.
आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताला जातोय. खास आहे, क्लास आहे. खेळाडूचं नाव आहे अनिल शिंदे. दाखवते आपली चुनूक, चमक 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 चमक. आणि षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 6 धावा. सर इथून आता मात्र ज्याची अपेक्षा होती खूप सारी फॅन फॉलोइंग आपल्याला पाहायला मिळतोय. अमर माने आणि या फलंदाजाला मात्र इथे पाहायला मिळत आहेत. काल काल पाहिलं गेलं तर सातारा प्रीमियर लीग मध्ये एक इतिहास घडताना पाहायला मिळालं. मयूर पन्हाळकर पश्चिम महाराष्ट्रातील एक नाव तर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या बॅटमधून मात्र 20 बॉल मध्ये मात्र 71 धावा आल्या होत्या. काय फलंदाजी केली होती. आणि अशा अनेक रेकॉर्ड्स ज्यांच्या नावावरती आहे ते अमर माने आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र ऑन स्ट्राईक तर गोलंदाजी मार्कवरती किरण कदम. फाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे सजवला. क्षेत्ररक्षक आहेत. मोठी विकेट. हो हो हो, ही कॅच नाही तर मॅच तुम्ही गमावली आहे. बॉल होतोय फरार अगदी पाखरासारखा सीमारेषा पार. 4. थँक्यू. पुढचा नंतर लावा कारण इथे भरपूर सारी पाखरं उडवणारी माणसं आहेत. त्यांना ऐकायला बरं वाटेल. इथून एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न तोपर्यंत पाहायला गेलं तर बॅकअप चांगला आहे. तिथे अडवला गेला बॉल. 2 धावा मात्र येताना पाहायला मिळतील इथे. आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 12 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. खूप छान पद्धतीने मात्र खेळ अगदीच पहिल्या बॉलवरती ज्या पद्धतीने मात्र फाईन डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षण अमर माने यांच्यासाठी मात्र लावलं गेलं. तिथे झेली गेला होता पण तो झेल सोडलाय. स्ट्रेट आउट करण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला गेला तर मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचतील. उचलतील पैकी करतील. एकच धाव मात्र इथे पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या आतापर्यंत 13 धावा. इथे भविष्यवाणी सुद्धा केली जाते. त्याचीही चर्चा मात्र केली जाईल. आणि तोपर्यंत आपण पाहायला गेला तर अमर माने तेच म्हणत असतो. भरपूर सारी फॅन फॉलोइंग आहे त्याची. तुम्ही इंस्टावरती जा, FB वरती जा, मैदानामध्ये या खेळाडूनं खास एक ओळख निर्माण करून दिली. डाऊन अर्थ असणारा हा खेळाडू, शांत संयमी म्हणून अमर माने यांची ओळख आहे. आणि त्यांनाच इथे खेळताना पाहायला मिळते. ज्या प्रकारे मात्र अनिल शिंदे यांना जर पाहायला गेलं तर यांच्याही नावाचा डंका सातत्याने मात्र पेटताना पाहायला मिळते. आणि त्या पहिल्या षटकामध्ये पाहिलं आपण फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या अनिल शिंदे यांनी. त्यानंतर चांगला बॉल संधी आहे तिथे डायरेक्ट हिट केला जाईल का. अमर माने डेंजर झोन मध्ये होते. सिंगल अगदी संघर्षमय मात्र 1 धाव येताना पाहायला मिळते. आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जाते. त्या 13 धावा 13 आणि स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळते. 14 धावा माफी असावी. आणि जर पाहायला गेलं तर 2 चांगले खेळाडू अमर माने आणि सचिन माने या 2 खेळाडूंना आतापर्यंत चांगली गोलंदाजीनं मात्र थांबवून ठेवले. किरण कदम काय गोलंदाजी करतात. आपल्यातून गोलंदाजी आतापर्यंत झाल्यात का या षटकामध्ये. धावा फक्त खर्च झाल्यात 8 धावा. उर्वरित 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत आहे. ऑन स्ट्राईक अमर माने नाहीये. मोठा फटका इथून घेतला देत नाहीये. फक्त दिशा दिली. बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. बॅकवर्ड रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचतात. सिंगलला प्राधान्य दिलं जातोय. एक सिंगल नंतर धावफलकावरती धावा 15 लागल्या जात आहेत. मोठा फटका येत नाही ना तोपर्यंत मात्र इथून पाहायला गेलं तर गोलंदाजांचा बोलबाला आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल. कारण विकेट चांगली आहे. जर का तुम्ही चांगले गोलंदाज असाल तर तुम्ही किती मोठा फलंदाज असला तरी सुद्धा तुम्ही चांगली फलंदाजी करू शकता.
आणि ही जोडी खास आहे. आपण पाहिलं गेलं तर वाईटचा निर्णय जरूर आलाय आणि सचिन माने आणि अमर माने ही जोडी सलामीला ज्यावेळी येतो त्यावेळी मात्र आवर्जून सचिन रमेश तेंडुलकर आणि त्याचबरोबर सेहवाग यांची आठवण करून देणारी ही जोडी आहे. कारण प्रत्येक वेळी एका बाजूला एक खेळाडू मात्र पाहिला गेलं तर हा फटका आलाय. अगदी इथपर्यंत आवाज आलाय. हा फटक्यामध्ये आवाज होता खन 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 खणखणी षटकार. स्वागत. आपण खूप सारा एन्जॉय केलं आणि या स्पर्धेला एक वेगळी झलाली प्राप्त करून देण्याचं काम केलं. यानंतर होणारा सामना आहे शिवसाई स्पोर्ट्स रांजणवाडी बत्तीसशाला आणि चिखलगाव भोर असोसिएशन. या दोन्ही कॅप्टनना विनंती करणे की आपण या टॉससाठी 22व्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 बॉलमध्ये 8 अमर माने खेळताना पाहायला मिळत आहेत. हो हो, आणखी एक चांगला बॉल, जोरदार अपील, परंतु इथून यस बॅटला ब्रश झालाय. फलंदाज बाद, बिग विकेट, 440 होलचा करंट. अमर माने बॅक टू द गाठ. मध्ये फोन ठेवला असेल, ज्यांची पाखरं असतील त्यांनी मात्र खिशातून फोन काढला असेल. आता आठवण झाली असेल प्रत्येकाला. खूप छान सुंदर संगीत बांधणी मात्र या गाण्याची आपल्याला पाहायला मिळाली. कमी वेळामध्ये या गाण्यानं अगदी चांगली लोकप्रियता मात्र मिळवली. इथून अमर माने बाद झाले. त्याच्यानंतर मात्र सागर माने मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळत आहेत. माने ब्रदर्स इथून साकारत असताना हा क्रिकेटचा सोहळा मात्र पाहायला मिळत आहेत आपल्या मानेवाडीसाठी. मानेवाडी स्पोर्ट्स बत्तीसशाला क्रिकेट असोसिएशन म्हटल्यानंतर संदीप पाटील, बबलू पाटील या संघटनेच्या अध्यक्ष पाहायला मिळत आहे. साधा सोपा अश्वन स्टाईलनं झेल पकडलाय. संकेत या मात्र शतक्षकांनी. फलंदाज बाद. जसे आले होते सागर शून्यावरती मात्र मैदानाच्या बाहेर 22व्या धावसंख्येवरती दुसरा धक्का. पाच जर का इथून मैदानामध्ये जाणारे फलंदाज आपण पाहतोय. ज्या मागच्या वेळी मात्र शाहूवाडीची स्पर्धा मात्र आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळाली आणि त्याच ऐरोलीच्या स्पर्धेमध्ये आपण सचिन जाधवला मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात आपल्याला ते. आणि मागच्या मॅच मध्ये 4 बॉलमध्ये 4 षटकार याच फलंदाजाने मात्र लगावले होते आणि त्यांना मालिकावीराचा पुरस्कार त्या स्पर्धेमध्ये मिळालेला होता. तेच मात्र इथून सचिन जाधव ऑन स्ट्राईक मात्र पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅच मधील सामनावीर सतीश 10 बॉलमध्ये 31 धावा. आम्ही अनाऊन्स केलं होतं, तुम्ही आला नाहीत. आपण यायचं आहे प्लीज. फाईन मध्ये खेळून काढला, शतक्षक नाहीये. गॅप शोधले, 1 बाउन्स, बॉल होते फरार. सीमारेषा पार, हुकचा फटका अगदी सक्सेसफुल. बॉल धावा येतील मध्ये 4 चौकार.
वातावरण तयार झालं जबरदस्त डिझाईनच्या जिकडे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ओम साईराम. गोलंदाज तयार. मधुकर कदम यांना पाहतोय फॅन मध्ये खेळून काढल्या. स्टार्ट मध्ये मात्र बॉलला इथं अडवलं जाईल तोपर्यंत मात्र सिंगल ला मात्र प्राधान्य दिलं जाईल. पहा तुमच्याकडे जर का एकनाथ माली वगैरे जर का असतील त्यांना पण या स्टेजवरती घेऊन डीजे नाही आता नाही. कोणतीही धाव येणार नाही. 28 धावसंख्येवरती मात्र धावसंख्या स्थिर असताना इथे मात्र पाहायला मिळते. आणि 9 बॉलमध्ये 13 धावांवरती सचिन माने खेळताना पाहायला मिळत आहेत. अमर माने बाद झाल्यानंतर आता इथून सागर मानेही बाद झाले. सचिन माने आणि सचिन जाधव या जोडीवरती मात्र आता परिपूर्ण निर्भय असणार आहे. सचिन माने जे सलामीला आलेले आहेत 9 बॉलमध्ये 13 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळतात. 28व्या धावफलकावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्रिकेटमधील सुरक्षित शॉट परंतु तेवढाच अप्रतिम झेल अनिल शिंदे यांच्याकडनं मात्र पकडला गेलाय. फलंदाज बाद. आणखी एक महत्वपूर्ण विकेट सचिन माने. बॅक टू डगआउट. ठोको डीजे. त्याचबरोबर शिवसाई स्पोर्ट्स रांजणवाडी 32 आणि चिखलगाव बोरो असोसिएशन कॅप्टन आपण आल्याची रिपोर्टिंग करा आम्हाला टॉससाठी. आणि धावसंख्या मात्र इथे झाली आपण पाहायला गेलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय 28व्या धावफलकावरती. आता इथून अंतिम षटक इथे मात्र असणार आहे या इनिंग मधील. त्यानंतर मात्र टॉस घेतला जाईल. शिवसाई स्पोर्ट्स रांजणवाडी 32 आणि चिखलगाव बोर असोसिएशन या 2 संघांना विनंती करेन की आपण लगेच टॉस साठी मात्र उपस्थित राहायचं आहे. सचिन जाधव ऑन स्ट्राईकला मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाईड बॉलचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल आणि धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 29व्या. आज खूप सारं मात्र नियोजन पद्धतीने मात्र ही मांडणी आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटचं. अगदी क्रिकेटचं दैदिप्यमान सोहूला अगदी डोळ्याची पार न फेडावी असं मात्र हे आयोजन आणि ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर उत्तम डीजे ऑपरेटिंग आणि त्याचबरोबर त्यांनी वाजवलेली गाणी त्याचंही कौतुक करावं लागेल. अगदी स्क्वेअर लेग डीप मधनं मात्र बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतात. तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक काय बॉलला उचलला जाईल फेकी करतील तोपर्यंत एक सिंगलला प्राधान्य मात्र दिलं जाईल. तेच आपण चर्चा इथे करत होतो. मधुकर कदम यांचा जर विचार केला तर 2 विकेट महत्वपूर्ण प्राप्त करून दिले. 3 विकेट या षटकामध्ये एक चौकार जरूर आला होता परंतु त्यांनी कमबॅक केले फक्त आणि फक्त 30व्या धावफलकावरती. त्याच्यानंतर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परत एकदा डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक काय तिथे ऑस्ट्रेलियन स्टाईलनं पकडला गेला झेल किरण कदम यांच्याकडनं आणि फलंदाज बाद के ऑन फायर. गोलंदाज गणेश सकपाल यांच्याकडनं उत्तम गोलंदाजी. फलंदाज बाद. ठोको डीजे. पाहिलं गेलं तर समुद्र संगीत आणि त्याचबरोबर इथून चांगला खेळ 30व्या धावफलकावरती 4 विकेट माघारी. ऑन साईडला खेळून काढलाय. डीप मध्ये आपण पाहिलं गेलं क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे. काबू कॉर्नर मध्ये हाताला झटका के यांच्या दिलाय. बॉल चाललाय टप्पा 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 सीमारेषा पार 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 4 चौकार.
थँक्यू. ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर केलाय. हाई बॉल चाललाय सीमा रेषा पार 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 षटकार. दुसरा षटकार. आता उर्वरित बॉल शिल्लक असणार आहे ते या षटकामधील 2. विक्रम मोरे कशा प्रकारे हल्ला सोडवतील गणेश यांच्यावरती, परंतु नो बॉलचा इशारा आलाय. आता फ्री हिट संधी आहे, तिथे संधी आहे, मिळालेली संधी आणि संधीचं सोनं करताना मात्र विक्रम मोरे पाहायला मिळत आहेत. आणि इथून धावफलकावरती धावा लागल्या जातात ते 41 धावा. या 2 बॉलवरती 10 धावा जर का येतात ना तर मात्र टार्गेट सेट होईल, कारण समोरची टीम सुद्धा बॅटिंग ऑर्डर असणारी आहे, चांगली खेळ करू शकतात. त्यांच्या बरोबर आपण पाहायला गेलं तर आता 41 धावा धावफलकावरती लागल्यात. उर्वरित 2 बॉल आपल्याला अजूनपर्यंत मात्र या इनिंग मधील पाहायला मिळत आहेत. चेंज ऑफ द स्पेस आणि फसवा बॉल इथे मात्र पाहायला मिळालं. खूप छान पद्धतीने इथे मात्र या गोलंदाज आता मात्र गोलंदाजी केली आहे. डॉट बॉल आला. आता उर्वरित इथून आता अंतिम बॉल या षटकामधील 5 बॉल मध्ये 13 धावा आतापर्यंत आल्यात. उर्वरित 1 बॉल मध्ये धावा येतील किती. आता इथून टार्गेट सेट करणारा हा बॉल आहे. जिथून धावा येतील त्या विजयासाठी मात्र असणार आहेत. धावा येतील का 6, धावा येतील का 4, धावा येतील का 3, धावा येतील का 2, धावा येतील का 1, की डॉट बॉल की विकेट. परंतु फटका चांगला आपण पाहायला गेला तर संदेश क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि इथे झेल झालाय ड्रॉप. म्हणजे इथून आतापर्यंत पाहायला गेलं तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या शेवटच्या बॉलवरती धावा आल्या त्या 2 आणि या 2 धावेने टार्गेट सेट केलंय. 43 धावांचा आणि 44 धावा विजयासाठी हव्या असतील तिथे. टीम लामंज KSK असोसिएशनला चला लगेच मैदान आपण यायचं आहे. टीम लामंज KSK असोसिएशन आणि त्याचबरोबर सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र आपण दिलेला आहे. तर जिथून धोंडेवाडी स्पोर्ट्स भोर असोसिएशन जर का आपले कॅप्टन किंवा समर्थक इथे उपस्थित असतील तर आपला शुभ सन्मान केला जाईल. आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी इथे यायचं आहे. धोंडेवाडी स्पोर्ट्स भोर असोसिएशनला मी विनंती करेन की आपण या आपला सन्मान इथे मात्र केला जाईल. त्याचबरोबर मी विनंती करेन इथे शिवसाई स्पोर्ट्स रांजणवाडी आणि 32 चिखलगाव बोर असोसिएशन या 2 संघांमध्ये सामना होईल. दोन्ही कॅप्टन तिथे उपस्थित आहेत, तिथे जोडले जातील. तेजेश कदम सर. तर चिखलगाव बोर असोसिएशन आणि दुसऱ्या बाजूला शिवसाई स्पोर्ट्स 32 शिराळा यांनी कर्णधार आमच्या प्रमुख व्यासपीठावरती जिथे मात्र टॉस का बॉस व्यासपीठ आहे तिथे मात्र यायचं आहे. टॉस केला जाईल, ब्रेक मात्र पाहायला मिळते आणि नक्कीच महत्वाच्या मॅचचा टॉस केला जाईल. तर विनंती असेल प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस मात्र केला जाईल. तर दोन्ही कर्णधार यायचे शिवसाई स्पोर्ट्स 32 शिराळा तर दुसऱ्या बाजूला चिखलवाडी बोर क्रिकेट असोसिएशन दोन्ही कर्णधार यायचे. विनंती असेल टॉस का बॉस या व्यासपीठावरती चिखलवाडी बोर असोसिएशन कसा कर्णधार विनंती असेल लवकरात लवकर उपस्थित राहायचंय. लवकरात लवकर यायचं. महत्वाच्या मॅचचा टॉस केला जाईल. हे कॉल कोणाचा असेल? चिखलगाव संघ कर्णधाराचा कॉल आहे. स्विंग द कॉइन. टेल आहे कॉल. टेल पडतो. निर्णय काय असेल? आम्ही बॉलिंग करू पहिले. हेच गोलंदाजी करण्याचा निर्णय आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही जेवढे कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. कोणत्या गोलंदाजांवरती महत्वपूर्ण जबाबदारी असेल?
आहेत विलास आहे, त्याच्यानंतर अजून कृष्णा आहे, आहेत चांगले बॉलर आहेत. येस, चांगले गोलंदाज आहेत. चला तर जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र रुपेशजी पाटील सर आहेत. चिखलवाडी वीर असोसिएशन संघाचा कर्णधार टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॉल फर्स्ट इथून त्याने आपण पाहिलं गेलं टॉस झाला. तोपर्यंत आपण मैदानामध्ये जाऊया. मैदानामध्येही हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल, कारण 43 धावाची गरज इथे 43 धावा धावफलकावरती लागल्या. 44 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. पहिल्याच बॉलवरती आली 1 धाव. आज कॉम्प्युटर बॉक्स मध्ये आमच्या समवेत पाहायला गेलं तर राज कस्तुरे सर आणि त्याचबरोबर तेजीची कदम सर जोडले गेलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मात्र हल्ला चढवलाय. आणखी हा फटका चांगला येतोय. क्लास आणि क्लासिकल, नजाकत, सौंदर्य सगळ्यांचा परफेक्ट मिलाप, परफेक्ट ऑन ड्राईव्ह, बस सीमा पार. राकेश कदम यांच्या बॅटमधून षटकार. ने 7 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. राकेश कदम जसे मात्र स्ट्राईकला आले तर आपल्या नावाची चुनूक इथे मात्र देताना पाहायला मिळतात. ऑन साईडला घेऊन काढला, मिडॉन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं, संधी आहे तिथे. हो रनिंग बिटवीन द विकेट, परंतु अफलातून पाहायला मिळाली संकेत चव्हाण आणि राकेश कदम यांची. आणि चपल आहेत आज दोन्ही फलंदाज आपण पाहायला गेलं तर रनिंग बिटवीन द विकेट मध्ये मैदानामध्ये विकेट वरती. आणि तेच इथे मात्र चित्र पाहायला मिळालं. अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र तिथे तेवढ्या चांगल्या पद्धतीने मात्र आपल्याला मिडॉन मध्ये मात्र शॉट मध्ये पाहायला मिळालं सचिन माने यांच्याकडनं. सोडे असता आपण पाहायला गेलं तर फ्लॅट डिलिव्हरी, अगदी कमी गतीनं बॉल टाकला. त्याच्यानंतर मात्र थोडासा हाईट फॅक्टर पाहायला मिळालं. कमी हाईटनं मात्र बॉल ट्रॅव्हल झाला. तेवढे चतुर चाणक्य हुशार यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतात. अमर माने, गणेश माने गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. 7-8 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेलेल्या आहेत. आणखी एक चांगला बॉल, परत एकदा संधी आहे, डायरेक्ट हिट होईल का? मोठी विकेट. जरूर इथे मात्र प्रयत्न केला जातोय. अगदी 100% कमिटमेंट मात्र इथे पहा, समर्पित स्वतःला मात्र क्रिकेटला, या टेनिस क्रिकेटला मात्र दिला जातोय. आपल्या तालुक्याच्या नावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी, या क्रिकेटसाठी मात्र अगदी उत्तम. गणेश माने काय एफर्ट्स पाहायला मिळाले. आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. 9 धावा धावफलकावरती आल्यात. ऑन स्ट्राईक आता मात्र स्ट्राईक बदलताना पाहायला मिळेल. ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय ते फलंदाज राकेश कदम आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईकला तर गोलंदाजी मार्कवरती गणेश माने. टॅप केलाय, फक्त दिशा दिली आणि कलात्मक पद्धतीने या फटक्याला मात्र सजवलंय. बॉलही चाललाय टप्पा टप्पा टप्पा, सीमारेषा पार. धावायतील मात्र इथे 4 चौकार. कांबळे आणि राहुलजी टाळके साहेबांचं इथे शुभ सन्मान मात्र घेतलं जाईल. आकाशजी कांबळे आणि त्याचबरोबर राहुलजी टाळके साहेब इथे उपस्थित आहेत. तर मी विनंती करेन आमच्या आयोजक कमिटीला की आपल्या शुभस्थिती मात्र हा शुभ सन्मान. तुमचं नाव काय सर? सचिन जाधव. सूरज ना? ऋतुराज घोलप साहेबांच्या शुभस्थिती मात्र हा शुभ सन्मान मात्र घेतला जाईल. ऋतुराज घोलप साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभस्ते मात्र हे शुभ सन्मान घ्यायचे आहेत. ज्यांच्याकडनं आम्हाला 20,000 रुपये या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र आम्हाला कॅश प्राइज देण्यात आलेले आहे ते ऋतुराज घोलप साहेब यांना विनंती करेन की आपण या मान्यवरांचा मात्र शुभ सन्मान घ्यायचा आहे. सचिन जाधव बॉलर. तर 13 धावा धावफलकावरती आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे मात्र पाहायला मिळाले. आणि आता इथून दुसऱ्या षटकाला मार्गस्थ होतील सचिन माने मात्र गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतात. सचिन जाधव, चांगला बॉल इथे मात्र गुडनेटवरचा बॉल होता. संधी आहे तिथे
डॉट बॉल आलाय पण मात्र वळतात इथे वाईटचा निर्णय. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल कोणती मेहनत न करता. ही धाव मात्र अगदी रेग ओढली जाईल गुणलेखक तलकावरती. तोपर्यंत धावा इथे मात्र धावा लागल्या जातात धापलकावरती. 14 आता विजयासाठी 18 बॉल मध्ये 23 धावा बनवायच्या आहेत. 18-30 माफी असावी. गोटाफटका खेळण्याचा प्रयत्न तिथून संधी आहे. डाऊन द बॉल विक्रम मोरे यांनी पकडलाय झेल आणि फलंदाज बाद संकेत याने जावं लागेल माघारी. 14 या धावसंख्येवरती पहिला विकेट माघारी जाताना पाहायला मिळेल. 17 मध्ये आता बनवायच्या 30 ठोको डीजे. आप्पाचा विषय हार्ड आहे का? बरेच आप्पा आहेत आपल्याकडे. त्यांच्याकडे क्रेडिट कार्ड आहे संध्याकाळी वापरला जाईल. त्या पार्टीमध्ये आम्ही येऊ. मॅच ऑन. आपण पाहिलं गेलं तर 14 धावा धापलकावरती. विजयासाठी मात्र 17 बॉल मध्ये बनवायच्या 30 धावा. टॅप करण्याचा प्रयत्न अनिल शिंदे मात्र आलेले आहे त्यांच्या अंगावरती. आपण पाहतोय सातारा प्रीमियर लीग सध्याच्या घडीला आपण पाहायला गेला तर भूमिपुत्र मैदानावरती मात्र सुरू आहे आणि तिथले मात्र खेळाडू त्या लीग वरती मात्र चर्चा होताना पाहायला मिळाली. आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते सातारा प्रीमियर लीगची. पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न अगदी कलात्मक पद्धतीने क्षेत्ररक्षक नाहीये त्याचा परिपूर्ण फायदा उचलताना मात्र पाहायला मिळाले आणि अंतिम क्षणी मात्र इथे बॉल अडवला गेला आणि फेकी केली जाईल. तोपर्यंत इथून धावा कंप्लीट केल्या जातात 3 सास बास तास आणि या 3 धावेने धापलकावरती धावा लागल्या जातात त्या 17 धावा. 17 रन स्कोर बोर्ड. 15 बॉल मध्ये 27 बनवायचे आहेत. धापलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 27 धावा. 3 बॉल मध्ये 11 वरती राकेश कदम मात्र खेळताना पाहायला मिळतात. 2 बॉल मध्ये 3 वरती मात्र खेळताना पाहायला मिळतात अनिल शिंदे. दिशा दिली फक्त आपण पाहायला गेलं तर ऑन साईडला घेऊन काढलाय. सचिन माने आहे तिथे बॉलला उचलतील फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल ला मात्र प्राधान्य दिलं जाते. इकडे लक्ष द्या ना. बॉल ज्याच्या हातात लगेच नाव सांगायचं. सगळे चांगले खेळाडू त्यांची नावं घेतली बरं वाटतं. 18 धावा धापलकावरती. सचिन जाधव परत एकदा आपण पाहायला गेलं तर सचिन माने मात्र बॉल पर्यंत पोहोचतात. ऑन साईडला परफेक्ट मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. आपण या गोलंदाजींना आपण पाहायला गेलं तर सचिन जाधव गोलंदाजीवरती आहेत. फाईन मध्ये पाहायला गेलं तर मिड विकेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑन आहे. मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. पॉईंटच्या 30 सर्कलच्या अगदी आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 थर्डमॅन आणि त्याच्यानंतर मात्र मिड ऑन ला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. पॉईंट आणि मिड ऑनच्या अगदी मधोमध मात्र या क्षेत्ररक्षकाला सजवलंय. या सगळ्यांना चुकवलं जाईल का? फाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग डीप मध्ये मात्र बॉलला ट्रॅव्हल केलंय. अगदी हुक्सचा फटका सक्सेसफुल झाला नाहीये तिथे. तोपर्यंत एक सिंगल वरतीच मात्र समाधान मानावं लागले आणि षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं आणि या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्यात सचिन जाधव या मात्र गोलंदाजांनी 7 धावा आणि या उर्वरित आपण पाहायला गेलं तर 12 बॉल मध्ये 24 धावा बनवायच्या आहेत. आता 20 धावा धापलकावरती लागल्यात. एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर गेल्या असं समीकरण. तोपर्यंत हा प्रेशर कमी करण्यासाठी मात्र इथे जाऊया. तोपर्यंत ऐकूया आपण संगीत. परंतु इथे टायमर इथे मात्र कळवलं जाईल कारण तुम्ही इथून या 2 षटकांसाठी वेळ इथे मात्र खर्च केलेला आहे. तर 7 मिनिट 52 सेकंद. त्याच्यामुळे विनंती करेन की येणाऱ्या तुम्हाला 5 मिनिटांमध्ये हा षटक मात्र हातलायचा आहे. गेला तर आणि तोपर्यंत एक सिंगल मात्र कंप्लीट केली जातोय आणि तुम्ही लक्ष द्या ना इथे. आणि मी पण इथं मगापासून अमर टाकत होता का बरोबर. अमर नव्हता तो सचिन ऍक्च्युली अजय जाधव टाकत होता. याने सचिन जाधव आता सचिन जाधव टाकतो मग अजय जाधव टाकतो. सदा मागचे षटक आपण पाहायला गेलं तर अजय जाधव मी ना. अजय जाधव
जाधवने षटक हाताला होता आणि आता मात्र इथे आलेले आहे ते गोलंदाजी मार्कवरती सचिन जाधव. इथं करेक्शन करा. उंच माझा झोका इथे मात्र घेतलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आहेत सचिन माने आणि पकडला गेलाय झेल फलंदाज. पहा हाताला अगदी झटका दिलाय परंतु ही विकेट महत्वपूर्ण होती. फलंदाज बाद राकेश कदम बॅक टू डगआउट. अनिल शिंदे माफी असावी यानं जावं लागेल माघारी. 21 या धावसंख्येवरती तिसरा धक्का. आता येणारे 10 बॉल आणि 23 धावांची गरज. टोपी सेम नसले ते कळलं झालं कुठली टोपी कोणाला घातल्याला. अरे उलट अरे मागाशी उलट सांगितलं बाबा. अरे तुम्ही विचारायला इथं बाळा तू पाहिजे ना इथं तुमचं बाळा वेगळं आहे जरा मी काय करू. मग पाठवा ना दुसरा कोणी बॅट्समन कोण आला. किरण कदम का. किरण कदम येतात मात्र आणि पाहायला गेलं तर पॉइंटला फक्त दिशा दिली होती. एक सिंगल मात्र आपण पाहायला गेलं तर येताना पाहायला मिळेल आणि या एका धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत. त्या 22 धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून ते ठेवा ना इकडे बघा बाबा मॅच पलटू शकतो कधी पण. 9 बॉल मध्ये 22 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक राकेश कदम आपल्याला पाहायला मिळते. दोन साईडला मात्र दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलच्या खाली इथे सागर माने उचलतील तोपर्यंत 2 धावा मात्र येताना पाहायला मिळतील. खराब थ्रो तिथे बॅकअप नशीब आहे तिथे आणि या बॅकअप असणं खूप महत्वपूर्ण आहे. मग तुमचा क्रिकेट असो की पर्सनल आयुष्य आणि इथे मात्र तेच पाहायला मिळालं. 2 धावा मात्र येताना पाहायला मिळेल. 24 धावा धावफलकावरती 8 बॉल मध्ये 20 धावा. हे 2 बॉल खूप महत्वपूर्ण आहे दोन्ही टीमसाठी आपण पाहायला गेलं तर. सचिन जाधव हे गोलंदाज हे 2 बॉल चांगल्या पद्धतीने हाताळतील का. कारण राकेश कदम हे मात्र चांगल्या पद्धतीने मात्र खेळून काढतील का. डॉट बॉल आला. प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न. आता मात्र समीकरण बदललं गेलंय. 7 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. कशा प्रकारे मात्र खेळाला पुढे नेलं जाईल. आता या बॉलवरती मोठा फटका जर आला तर मॅच बनू शकतोय. टीम क्षेत्ररक्षण करणारी मानेवाडी स्पोर्ट्स 32 आला लामंच KSK असोसिएशन या टीमला. कारण तुम्हाला जर मोठा फटका आला या बॉलवरती तर निश्चितच येणाऱ्या 6 बॉलसाठी मात्र तुम्ही धावा किती ठेवताय त्याची ही चर्चा. वाईट बॉलचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळाला. पंच कळवत आहेत आणि एक्साच्या स्वरूपामध्ये मात्र धाव येताना पाहायला मिळेल आणि या एका धावेने मात्र धावफलक पुढे जाईल 25च्या घरामध्ये. आता 7 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे टीम गोलंदाजी करणारी मानेवाडी स्पोर्ट्स 32 या टीमसाठी. जर इथून या बॉलवरती काय घडतोय 7 बॉल 19 ची गरज नाही. फाईल मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत अगदी तिथे शॉट मध्ये पाहायला गेलं तर अडवला जाईल. एकच धाव मात्र त्यांना पाहायला मिळाली आणि या एका धावेनं तिसरा षटक इथे मात्र समाप्त झाला आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 26 धावा. आता विजयासाठी येणारे 6 बॉल आणि 18 धावांची गरज. 6 बॉल 18. डीजे चला इथून आता अमर माने मात्र गोलंदाज. पहिलाच बॉल इथे मात्र कटर बॉलर म्हणून याची ओळख आहे. लेग कटर आणि रायटी कटर मात्र आपल्याला पाहायला गेलं तर अप्रतिमरित्या मात्र गोलंदाजी करणारे गोलंदाज म्हणून खासियत सातत्याने मात्र या गोलंदाजांची राहिली गेलेली आहे. त्यांना मात्र डिफेन्स करायचे होत्या. 6 बॉल मध्ये 18 धावा. आता इथून 5 बॉल मध्ये 18ची गरज असणार आहे. राकेश कदम यांच्याकडे क्षमता आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली आणि इथून आता मात्र अंतिम क्षणी बॉल इथं मात्र पकडलाय. झेल पकडला गेलाय अजय जाधव या फलंदाजाने आणि मात्र इथून फलंदाज क्षेत्ररक्षकांनी आणि फलंदाज बाद माघारी परतावं लागेल राकेश कदम यांना. आता 4 बॉल मध्ये 18 धावांची गरज. ठोको डीजे. चांगली खेळी ते मात्र पाहायला मिळाली. जर का आपण जर पाहिलं इथून
चांगला फटका इथून खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक नाही आहेत, गॅप शोधून काढलाय, बॉल चाललाय अगदी गोलीच्या वेगानं सीमारेषा पार, धावा येतील मात्र ते 4 4 4 चौकार. मात्र चित्र पाहायला मिळत होते, परंतु आता येणारे 2 बॉल आणि 14 धावांची गरज. शिवसाई स्पोर्ट्स रांजणवाडी आणि 32 शाळा या दोन्ही टीमला विनंती करेन की आपण प्लीज तयार आहे. माफी असावी. शिवसाई स्पोर्ट्स रांजणवाडी, 32 शाळा आणि चिखलगाव भोर असोसिएशन. सोडला ना. आणि इथून परत एकदा पाहायला गेलं तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा तरीही मात्र होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण करणारी टीम लामन्स KSK असोसिएशनच्या विरोधामध्ये खेळत असताना मानेवाडी स्पोर्ट 32 शाळा. चांगला बॉल अमर माने स्वतः येतात, फलुत्रोमध्ये मात्र पकडला जाईल, तिथे मात्र गेदर केला जाईल बॉलला आणि हा विजयी मात्र साकारताना आपल्याला पाहायला मिळतात. मानेवाडी स्पोर्ट्स 32 शाळा. कॉंग्रॅच्युलेशन मानेवाडी टीम. आणि हार्ड लक आपण जर पाहायला गेलं तर टीम लामन्स KSK असोसिएशन. तर इथून पाहायला गेलं तर KSK टीमला विनंती करेन, लामन्स KSK असोसिएशन आमच्या संघाकडनं मात्र तुमचा सन्मान घेण्यात येणार आहे. तरी मी विनंती करेन की आपण या आपला शुभ सन्मान, आपल्याला सन्मान चिन्ह दिलं जाईल. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्याबद्दल मी कॅप्टनना विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे आणि सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. आणि सामनावीर सचिन